जर्नलिंग बद्दल हवं. हाय, द मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ की जर्नलिंग बद्दल हवं आहे. सो हिअर इट इज. सो द फर्स्ट थिंग इज की माझ्याकडे किती डायरीज आहेत किंवा मी किती डायरी रेफर करते. सो मी तुम्हाला ते दाखवते. सध्या तरी माझ्याकडे 3च डायरीज आहेत. 3 डायरीज आहेत. एक जी आहे ती होम ट्युशनची आहे माझी, की त्याच्यामध्ये मी सगळं घराच्या क्लासेसबद्दल लिहिते. दुसरी जी आहे ती माझी पर्सनल डायरी आहे. थर्ड डायरी जी आहे ती माझी तिकडच्या ट्युशनची आहे. आणि अजून एक आहे फोर्थ, ती सध्या कॉलेजवरतीच राहिली आहे कारण ती कॉलेजची आहे. आणि 5वी डायरी आता सुरू होईल फेब्रुवारीपासून. इट इज ऑल अबाउट जी माझी सिरीज येणार आहे गीतावरती, त्याच्याबद्दल आहे. सो अशा अशा डायरीज आहेत. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट जर का कोणती लागत असेल तर ती आहे तुमची पर्सनल डायरी. सो आपण त्याच्याबद्दल बोलूयात आज. सो दिस इज माय डायरी. माझ्या स्टुडंटनेच मला बड्डेला गिफ्ट दिलेली. याच्यावरती असं लिहिलं आहे, ट्रस्ट द टायमिंग ऑफ युअर लाईफ. आणि मी मला जे कोणी ओळखतात आजूबाजूला त्यांना खूप चांगलं माहिती आहे की मी वेळेची किती पक्की आहे. किंवा मी म्हणजे मला बोलतात तू जन्माला त्यांना काय घड्याळाचे काटेच घेऊन येतात जन्माला आलेली का. सो या पुढे जाऊ आपण. सो ह्या डायरीचं मी जे फर्स्ट पेज आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. मी हे फर्स्ट पेज 2026चे मला जे काही रूल्स होते, जसं की स्पीक वेअर यू आर लिसन टू. आता कसं आहे, टीचर लाईफ आहे किंवा टीचिंग करते आहे किंवा ज्ञान देण्याची सवयच आहे लोकांना, तर उठसूट सगळ्यांना नाही द्यायचं आहे. जे आपले लोक ऐकतात त्यांनाच आपण देऊयात, त्यामुळे आपली पण रिस्पेक्ट राहील. त्याच्यानंतर एक होतं, जिथे रिस्पेक्ट मिळते तिथेच राहा. म्हणजे मी अशी नाही आहे जिथे पैसा आहे मी तिथे जाईल. जिथे किंमत आहे किंवा व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी मी जाईल, भलेही 4 पैसे कमी मिळू दे. थर्ड, गिव्ह टाईम व्हेअर इट इज व्हॅल्यू. माझ्यासाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. मी वेळ त्यांनाच देते जिथे त्या माझ्या वेळेची कदर केली जाते. सो मी ते लिहिलेलं. डिसिप्लिन ओव्हर एक्सक्युजेस. डिसिप्लिन म्हणजे एखादी गोष्ट कंटिन्युअसली सातत्याने वेळेवरती करायचीच आहे. कोणतेही कारणं द्यायचे नाही आहेत, कोणतेही एक्सक्युजेस द्यायचे नाही आहेत. आणि अजून एक होतं की विजिट हू विजिट यू. जे कोणी मला विजिट करतील, जे कोणी मला भेटतील, माझं कर्तव्य बनतं मी पण त्यांना विजिट करणं. आफ्टर दॅट, बी काइंड नॉट अवेलेबल. आपण म्हणतो की आपला स्वभाव खूप काइंड पाहिजे, दयाळू पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. पण ते सगळं असताना कायमस्वरूपी अवेलेबल राहणं, की बाबा समोरचा पर्सन कधीही येतोय आणि आपण कधीही त्याला म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस हजर राहतोय, हे मला नाही राहायचं. कारण माझा वेळ सुद्धा, तुम्ही जर का व्हिडिओज बघत असाल तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझा वेळ किती काटेकोरपणे चालतोय, किती शेड्यूल्स माझे फिक्स्ड आहेत ते. सो म्हणून मी ते लिहिलं की अवेलेबल नाही राहायचं आहे, बी काइंड. आणि या सगळ्या गोष्टी लिहिण्याच्या मागचा उद्देश तोच आहे की मी या सगळ्या गोष्टी मागच्या वर्षी खूप केल्या ज्या मला आता करायच्या नाही आहेत. सो मूव फॉरवर्ड. फर्स्ट थिंग मी जी केली आहे माझ्या पर्सनल डायरीमध्ये, दॅट अबाउट ट्रॅकर नाव. ट्रॅकर मला हेल्प करतं, मला मदत करतं ॲझ्युम करायला की माझा मागचा आठवडा मी जे काही प्लॅन केले ते मी करते का, फॉलो करते का, माझा प्रोग्रेस कुठपर्यंत जातो आहे, मला अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ते. आणि ट्रॅकर मी खूप असे सिलेक्ट करून इन अ चूझी वे मी ते बनवले आहेत. सो तुम्हाला पण तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ट्रॅक केल्या पाहिजेत त्याचेच ट्रॅकर बनवा. ट्रॅकर कसे बनवलेत तर इथे या बाजूला मी 31पर्यंत तारीख टाकली आहे आणि इकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे डिसेंबरपर्यंत लिहिलेत. मी प्रत्येक दिवसाचे इथे कलर करते जे असेल ते, आणि त्यानुसार मला इथे कळून जातं. आता हा जो माझा फर्स्ट ट्रॅकर आहे तो आहे मूड ट्रॅकर. आता मूड का इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, जर का माझा मूड चांगला नसेल, माझं लेक्चर ऑब्व्हियसली चांगले नाही जाणार आहेत, मला शिकवायचं आहे माझ्या मुलांना. खूप कमी वेळा असं झालं की मी खराब मूडमध्ये लेक्चर घेतलं आहे, ते पण त्यांचे रिझल्ट खराब आलेत. म्हणून मी स्वतःहून माझ्या पर्सनल गोष्टी आणत नाही कधीच कुठल्याच. सो मूड मला त्यासाठी मॅटर करतो. सेकंड आहे त्याच्यानंतर माझं दॅट इज हेल्थ ट्रॅकर. आता हेल्थचं पण का, मी माझं शेड्यूल एवढं पॅक ठेवलं आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे असं कंटिन्यू शिकवायचं आहे. सो मला माझ्या हेल्थवरती अफेक्ट नाही होऊन द्यायचं आहे. भलेही पैसे जास्त मिळू दे, पण हेल्थ जर का प्रॉब्लेममध्ये येते देन इट इज लॉस फॉर मी ओनली. सो म्हणून ते हेल्थचं ठेवलं आहे. ज्या पॉईंटला माझी हेल्थ खराब जाईल त्या पॉईंटला माझा शेड्यूल मला फिक्स केलं पाहिजे. त्यानंतर आहे कंटेंट ट्रॅकर. हा ट्रॅकर ना तुम्ही सगळेजण खूप रिलेट करू शकता. प्रत्येकाच्या खाली मी आहे ना गुड, ॲव्हरेज आणि बॅड असं लिहिलेलं आहे. गुड म्हणजे येल्लो आहे, ॲव्हरेज म्हणजे पर्पल आहे आणि बॅड म्हणजे ऑरेंज केलं आहे मी. इथे दिसतंय किती घाणेरड्या प्रकारे ऑरेंज आहे ते.
मी वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवलेलं की आता आपला कंटेंट डेली बेसिसवर गेला पाहिजे. मागच्या वर्षी नुसती सिरीज फक्त एप्रिल महिन्यापर्यंत गेली, त्यानंतर ती बंद झाली. मी खूप अजून मी बोलणी ऐकते की यावर्षी तरी कंटिन्यू ठेव म्हणून. सो मी ठरवलेलं आपण कंटिन्यू ठेवायचं आहे. पण महिन्याच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला दिसेल काही केलेलं नाही आहे मी. रोज जेव्हा मी तो ऑरेंज मार्कर घेऊन हायलाईट करते मलाच लाज वाटत होती की आपण हे काय करतोय. बाकी सगळे तर वेल अँड गुड चालू आहेत ना, म्हणजे इथल्या कोणत्याच ट्रॅकरला माझा प्रॉब्लेम नाही आलाय, मग ह्याच ट्रॅकरला का. 20 जानेवारीला अशी काय किक बसली की 20 पासून माझे हे ब्लॉग्स यायला सुरू झालेले आहेत. सो या म्हणून ट्रॅकर हेल्पफुल ठरतो. त्यानंतर आहे रुटीन ट्रॅकर. सकाळी 5 मी रुटीन आधी दाखवते. हे माझं डेली रुटीन आहे जे मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. मला काय करायचं आहे, जसं की 5 वाजता उठून वेळ भरपूर आहे की एक मला जॉब करायचा आहे, रोज मेडिटेट करायचं आहे, डायरीज लिहायच्या आहेत, रीडिंग करायचं आहे, त्याच्यानंतर शूट करायचं आहे, कॉफी घ्यायची आहे, गेट रेडीज व्हायचं आहे आरामात. कारण जशी मी तयार होते त्याच्यावरती माझा पुढचा डे अवलंबून राहतो. सो मी निवांत हॅप्पी मूडमध्ये सगळं करते. उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा जो माझा मंत्र आहे तो मला म्हणजे फोनपेक्षा आय विल प्रेफर दॅट थिंग. सो असं सगळं काही मी ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे आहे माझं डेली रुटीन आणि तोच डेली रुटीनचा ट्रॅकर आहे की मी केलं का मी नाही केलं. आणि ऑब्व्हियसली मी मोस्टली केलं आहे. हार्डली ते 3च दिवस गेले, 3 का 4 जिथे मी नाही केलं आहे ते. आता ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट येते जी मी नाही केली आहे पण मी माझ्या स्टुडंट्सकडनं करून घेतली. ती काय असणार आहे, मी माझ्या याच डायरीचे शेवटी आहेत ना, आता फेब्रुवारी मंथ येतोय. सो मी फेब्रुवारीचे 28 कॉलम्स अखेर छोटे 28 कॉलम्स आणि इथे या पेजवर मी ते माझं डेली रुटीन लिहिल. मग 1 तारखेला मी ती गोष्ट 5 वाजता उठायची केली का, देन येल्लो मार्क. मी तो श्लोक म्हणला का, येल्लो मार्क. मी कॉफी पिली का, मी रीडिंग केलं का, मी रील शूट केलं का, मी माझ्या स्क्रिप्टचं रायटिंग केलं का, हे सगळं असणार आहे. जिथे नाही केलं तिथे रेड, जिथे केलं तिथे येल्लो. सो त्याच्यावरून मला माझा, कारण इथे रुटीनमध्ये काय होते ऑल डेजचं येते पण पर्टिक्युलर कुठली गोष्ट आपल्याकडनं होत नाही आहे. जसं की माझे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडनं एकच गोष्ट होत नाही, डायरी अपडेट करणं. सगळं करणं दिवसभराचं, पण शेवटी डायरीमध्ये ते मार्कच केलेलं नसतं. सो मला त्यांना मग ते आज मी त्यांना सांगितलं की तुम्हाला त्याच्यावरती जास्त फोकस केलाच पाहिजे. सो असं सगळं आहे. आपण उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये येईलच माझं फेब्रुवारीचा मी प्लॅनर बनवलेल्याचा. सो तुम्ही पण माझ्यासोबत इथे बनवा. हे झालं डेली रुटीनचं. उसके बाद आता आहे रीडिंगचा ट्रॅकर आहे. मला स्कूल लाईफमध्ये किंवा आत्ता मागच्या वर्षीपर्यंत वाचन अजिबात आवडत नव्हतं. मला झोप यायची. मी रीडिंग करायचंच नाही, खरंच करायचं नाही. किंवा असं अजून एक पण पुस्तक नाही की म्हणजे पूर्ण वाचलं आहे. नॉट इव्हन भगवद्गीता. मी भगवद्गीता पण फक्त पहिला म्हणजे हार्डली 1 अध्याय मी कंप्लीट केला असेल. मला रीडिंग नव्हतं आवडत. पण ह्या वर्षी मी ठरवलं आहे की ठीक आहे ना सनिका, तू दुसऱ्यांना ज्ञान देतीये, मग बाकीच्यांनी जे काही या ह्याच्यामध्ये लोकांनी करून ठेवले आपण ते पण ऐकूयात. सो म्हणून मी वाचनाला सुरुवात केली. आता मी अजिबात न वाचणारी मुलगी आहे. सो मी प्रॉमिस केलेलं आहे की मी दिवसाला फक्त 1 पॅरेग्राफचं रीड करेल. तो 1 पॅरेग्राफ आत्ता माझा 2 पेजवरती गेला आहे. सो या दॅट्स अ प्रोग्रेस. मला आवड आली आहे. हां, असं आहे की मी स्किप करते काय पार्ट, बिकॉज आय नो ना जिथे एक्झाम्पल दिले मला ते वाचायची गरज नाही आहे. मला मेन थिंग काय आहे त्याच्यातनं ते जरी कळलं, मेन मॉरल ऑफ द स्टोरी, आय कॅन ॲझ्युम की त्याच्यामध्ये काय आहे त्याची मला सध्या गरज नाही आहे. सो मी तेवढं मग जातं आहे माझं ते रीडिंग. आणि मग रीडिंगचा पण माझा आहे चांगला. मध्ये कुठेतरी घाण आहे त्या आठवड्यात, कारण त्या आठवड्यामध्ये माझं शेड्यूल अतिशय पॅक होतं. अतिशय, यू कांट इवन इमॅजिन. 10वीचे मला पेपर सेट करायचे होते, पेपर चेक करायचे होते. सेम हे 12वीचं होतं. मला वेळच नव्हता शेड्यूलमध्ये माझ्या रीडिंगच्या. सो या हे असे माझे एवढे ट्रॅकर आहेत. मला जर का आता अजून कोणते मी ट्रॅकर वाढवणार आहेत. पहिला आहे माझ्या मोहिनीचा. मोहिनी म्हणजे माझी गाडी जी मी बड्डेच्या दिवशी घेतलेली. तिला मी वॉश कधी करते ते नुसतं प्लेन वॉटर वॉश कधी झालं आहे, शॅम्पू वॉश कधी झाला आहे, मी माझ्या हाताने गाडी कधी धुतली आहे, सर्व्हिसिंग कधी झालं आहे, पेट्रोल कधी टाकले. मला ह्याचा सगळा ट्रॅक ठेवायचा आहे कारण लक्षात राहत नाही आणि मला ते रिटर्नमध्ये मला आवडतं स्वतःला. सेकंड थिंग इज की आपलं जे असतं मुलींचं स्किन केअर, इवन मुलांचं सुद्धा स्किन केअर, हेअर केअर, मला त्याचं रुटीन ठेवायचं आहे. सध्याच हेअरकट केला आहे, पुढच्या 3 महिन्यांनी मला परत कापायचं आहे आणि मला लक्षात राहत नाही. सो फॉर दॅट. आणि
सगळ्यात महत्त्वाचं, पण ते ट्रॅकरमध्ये नाही आहेत, मी तुम्हाला पुढे सांगते. सो एवढं झालं ट्रॅकरबद्दल. त्याच्यानंतर मी काय केलं आहे, एक शेवटच्या पेजवरती अफर्मेशन्स लिहिलेत, जे मी माझ्या स्टुडंट्सला सुद्धा लिहून दिले. उठल्या उठल्या मला ते वाचायचेच आहेत. का, म्हणजे आरशासमोर थांबून जेव्हा मी बोलते मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो, आणि एकदा माझा कॉन्फिडन्सचा लेवल तो सेट झाला, मग दिवसभर मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जर का मला लो कॉन्फिडन्स असेल उठल्या किंवा मी स्वतःशी बोलले नाही, स्वतःकडे बघितलं नाही, स्वतःला मोटिवेट मी केलं नाही, मी दिवसभर काहीतरी बिथरलेलीच असते मग. आणि असं खूप कमी वेळा होतं, कारण मी स्वतःला प्रेफरन्स आता सध्या जास्त द्यायला लागली आहे. सो फॉर दॅट देर इज अ अफर्मेशन्स. आणि अफर्मेशन्स मला गोष्टी लक्षात पण करून देतात, जसं की मी अनस्टॉपेबल आहे, मी गोष्टी कमिट करते, म्हणजे जे काही मी कमिट केले ते मी पूर्ण करते, माझ्यामध्ये वर्थ एथिक्स आहेत, डिसिप्लिन आहे, कन्सिस्टन्सी आहे, मी स्ट्रॉंग आहे, काम आहे. त्याच्यानंतर आय रिस्पेक्ट माय वर्क, सक्सेस नॅचरली माझ्याकडे येते. असे बरेच मी काय 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 लिहिलेले आहेत. आणि सध्या असं झालं आहे की आता मी हे वाचत पण नाही, माझे स्वतःहूनच मनानेच तयार होतात. दरवेळी सकाळी मनामध्ये मी बोलते, ते स्वतःसमोर बोलते. एक ना इंग्लिशमध्ये एक सॉन्ग आहे 7 रिंग्स म्हणून, ते का काय माहिती, म्हणजे भाईसाब ते माझं एव्हरीडे असतंच सकाळी. सो ते आहे. हे झालं अफर्मेशन्सचं. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओजमध्ये रोज बघत असाल, मी रोज काहीतरी लिहिते. सो दिस इज ग्रॅटिट्यूड अबाउट माय डे, की आजचा माझा डे कसा गेला, मी स्वतःबद्दल काय फील करते वगैरे वगैरे, ते झालं. त्याच्यानंतर अजून एक डायरी आहे माझी छोटीशी, ती मी कॉलेजमध्ये परत विसरली आहे. त्याच्यामध्ये आहे की ते म्हणतात ना मॅनिफेस्टेशन रूल्स असतात वगैरे, आपण जे काही लिहितो अचीव्ह करायचे, मी ते पण सुद्धा लिहिलेले आहेत. माझे टार्गेट्स ठरलेले आहेत काय काय आहेत या मंथचे, पुढच्या महिन्याचे, म्हणजे कंप्लीट होईपर्यंतचे मेन, ते सगळं त्याच्यामध्ये आहे. सो हे असं आहे. अजून हां, ही जी मी म्हणलेली घरचे ट्युशनची डायरी आहे, मी हे असं लेक्चरचं केलं आहे. आता हे आहे, इकडचं पेज बघू नका, हे मागच्या वर्षीचं आहे. म्हणजे मला असं माझी लाज वाटते, मी त्याच्यानंतर केलंच नाही. पण नाही, ह्या वर्षी आपण कंटिन्युअसली करणारच आहोत. हे जानेवारीचं आहे की माझं पर डे लेक्चर्स किती झाले वगैरे, कोणतं झालं कोणतं नाही झालं, हे बघा. हे मी अपडेट नाही केलं आहे. सो हे बघूनच मला स्वतःवर राग येतो आणि मला कळतं की आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या. सो हे असं सगळं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अजून काय केलं आहे, माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या स्टुडंट्सच्या नावाने माझे पेज आहेत. इथे त्यांचं युनिट टेस्टचं टाइम टेबल होतं. आता त्यांची फायनल्स, म्हणजे युनिट टेस्ट संपले तर फायनलचं शेड्यूल आहे. सो इथे माझं सगळं आता फायनलचं शेड्यूल येणार आहे. कोणाचे किती चॅप्टर्स आहेत, किती झालेत, आपले किती राहिलेत वगैरे, हे सगळं मला करायचं आहे. फेब्रुवारी सुरू व्हायच्या आधी 2 दिवसांमध्ये. संडे आहेच ह्यावेळेस आपला त्याच्यासाठीच. त्याच्यानंतर म्हणजे फेब्रुवारी तेव्हा सुरू होती, पण ठीक आहे, चालतं तेवढं. त्याच्यात अजून एक काहीतरी होतं नाही. हा जो आहे ना, हा मला खूप हेल्पफुल ठरतो. इथे ना मी डेज लिहिलेत, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, आणि मी कोणता होमवर्क मला द्यायचा आहे. कारण जे माझे घरचे क्लासचे स्टुडंट्स आहेत त्यांना मला डेली होमवर्क द्यावाच लागतो. आमच्या 3 गोष्टी ठरलेल्या आहेत. मला त्यांना रीडिंग द्यायचं आहे, लर्निंग द्यायचं आहे, सॉल्विंग द्यायचं आहे, आणि काही ठराविक मुलांसाठी PW म्हणजे पॅरेग्राफ रायटिंग पण द्यायचं आहे. सो सब्जेक्ट रिपीट, म्हणजे कुठलाही सब्जेक्ट मिस नको व्हायला म्हणून मी टाइम टेबलच बनवलं आहे. त्याप्रमाणेच मी ते बघून त्यांना देते. सो हे असं झालं. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी मी तुम्हाला म्हणले, मी नंतर सांगते, जे आपल्याला करायचं आहे, दॅट इज प्लॅन युअर इयर, की तुमच्या ह्या वर्षी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत. फॉर माय एक्झाम्पल, 2024मध्ये मला आयफोन मला घ्यायचा होता. पहिला फोन नाही, दुसरा फोन येतो. पहिला फोन मी सॅमसंगचा घेतलेला. सो असंच 3 दिवस आधी घरी बोलले, चला मी फोन घेणार आहे. पण तो प्लॅन डोक्यात आधीपासून होता की यावर्षी आपल्याला घ्यायचाच आहे. सो माय फर्स्ट फोन इज हिअर अँड ही इज लकी फॉर मी, कारण तेव्हापासून माझ्यासोबत काय काय चांगलं झालेलं आहे. त्यानंतर 2025मध्ये मला माझी गाडी घ्यायची होती स्वतःची. माझी मोहिनी आली आहे आपल्याकडे, ती बड्डेच्याच दिवशी घेतली. आय एम ऑल्सो हॅपी फॉर दॅट. ती पण अशी अचानकच, चला गाडी घ्यायची होती असं झालं आहे. पण प्लॅन आधीपासून होता डोक्यामध्ये. ती सुद्धा लकी आहे, कारण ती आल्यानंतरच मला कॉलेजवरती जॉब लागलेला आहे आणि सगळं ठीक आहे. आय एम ब्लेस्ड. मोहिनी नाव का, तर श्रीकृष्णांचा अवतार आहे, कलर पण मोरपंखी आहे आणि आय लव्ह दॅट. सो म्हणून ते आहे. त्याच्यानंतर आता 2026मध्ये मला ज्या काही गोष्टी करायच्या, टार्गेट्स ऑब्वियस आहे ना, फोन झाला, गाडी झाली,
त्याच्यावरचेच असणार आहेत. सो ते माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत. मग त्यानुसार किती पैसे, किती अमाऊंट साईडला काढली पाहिजे, किंवा EMI वरती जर का जायचं असेल तर किती तो गेला पाहिजे, मग त्यासाठी मंथली इन्कम किती पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये आहे. माझे ना महिने ठरलेले असतात की ह्या मंथमध्ये मला हे टाकायचं आहे, पुढच्या त्या मंथमध्ये मला ते करायचं आहे. सो असे म्हणजे वर्षाचे जर का 12 महिने आहेत तर 3 किंवा 3 एक महिना म्हणजे मार्च एप्रिल पकडा, मग सप्टेंबर ऑक्टोबर पकडा आणि डिसेंबर पकडा. त्यानुसार ते टार्गेट्स गेलेले आहेत. सो तुम्ही पण तुमचे ह्या वर्षी जे काही गोल्स असतील की तुम्हाला काय मिळवायचे स्वतःचं ते, आणि मोठी स्वप्न बघा. स्वप्न बघण्यासाठीच असतात, पण ती स्वप्नांमध्ये ताकद अशी पाहिजे की ती तुमची झोप उडवेल, तुम्हाला झोपून देणार नाही. जे कोणी मला म्हणतं की मी सकाळी 5 वाजता मला जाग येत नाही, अरे मग तुझ्या त्या स्वप्नांमध्ये तेवढी ताकदच नाही आहे. कारण जोपर्यंत आपण ती गोष्ट कंप्लीट करत नाही तोपर्यंत आपल्याला शांतपणे ती झोप नाही लागत. सो या, दिस इज फॉर टुडे. जर्नलिंगबद्दल मी सांगितलं आहे. अजून जर का कोणाला काही डाऊट असतील तर प्लीज कॉमेंट किंवा पर्सनल मेसेज मला जाऊ दे इंस्टावरती. आय विल डेफिनेटली रिप्लाय.